योगिता बघ ना, माझा भांडी संसार किती मस्त आहे ना. कसला संसार, मला तर भीतीच वाटते या सगळ्याची. कसं त्या मुक्ताताईला घरी रोज मारतात. लग्नात पैसे दिले नाही म्हणून मी नाही करणार संसार आणि लग्न बिग्न काही. मला नाही करायचं हे सगळं. तुझ्या बापानी तो 10 लाखाचा हुंडा द्यायला सांगितलेला, तेवढा जमलं नाही तुला. आणि ती फॉर्च्युनर दिली, तिचा मेंटेनन्सचा खर्च कोण देणार? माझेच पैसे चालले मेंटेनन्सला. आणि हा तुला त्या भेटवस्तू द्यायला सांगितलेल्या कुठेच सगळ्या. अरे उद्या आपला लग्नाचा वाढदिवस आहे, माहिती ना? ते पण नाही माहिती. होय, बापाला फोन कर आधी. सांग एक आयफोन, एक एसी नाही आहे का तो? आणि फ्रीज रे, तो हा 3,72,000चा स्प्लेंडरचा फ्रीज हे राम सांग. काही फुकट पोचतंय का इथं? आधीच त्या वाढीसाठी माझ्या आईवडिलांनी किती मोठं कर्ज काढले. अजून किती दिवस तुम्ही त्या हुंड्यासाठी चालणार आहात मला? हुंडा नाही ग, भेटवस्तू आहेत त्या. गिफ्ट द गिफ्ट. समजलं का? आज आपण 21व्या शतकात आहोत तरी भारतात हुंडा प्रथा ही सुरूच आहे. मला तर कळत नाही की आपला भारत प्रगतीपथावर आहे की अधोगतीवर. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण लग्नामध्ये हुंड्याच्या नावाखाली अनेक गोष्टी घेतो, भेटवस्तू म्हणून घेतो. पण त्या भेटवस्तू ह्या पैशाच्या स्वरूपात असू द्या किंवा कशा, पण त्या भेटवस्तू हुंडाच आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही काहीही पैशाच्या स्वरूपात देताय तो हुंडा म्हणूनच कन्सिडर केला जातो. हुंडा देणे व घेणे हा खूप मोठा गुन्हा आहे. हुंडा देणारा व घेणारा हा समान आहे. तर यासाठी सरकारने काय केलं की हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961 हा नवीन कायदा काढला. आता या कायद्याअंतर्गत काय येतं की लग्नाच्या आधी, लग्नाच्या दरम्यान किंवा लग्नानंतर एखाद्या कुटुंबाकडून हुंड्याची मागणी करणं किंवा हुंडा देणं किंवा एखाद्याकडून अपेक्षा ठेवणं की ह्याने एवढ्या पैसे आपल्यासाठी केलं पाहिजे, तर ते सगळं ह्या कायद्याअंतर्गत निषिद्ध आहे. बऱ्याच वेळी महिलांवरती घरगुती हिंसाचार होतो. सुरेश भट म्हणतात, ही दुनिया पाषाणाची बोलूनही बदलली नाही. मी तरी इथे शब्दांचे बहिरले पसरले होते. सरकारने आपल्यासाठी खूप सारे नियम काढलेले आहेत. त्याच्यामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंध कायदा 2005 हा अंमलात आणला गेला.